एकीकडे राज्यात पावसानं चिखल झालाय तर दुसरीकडे कमालीची उष्णता वाढत आहे। मुंबईसह उपनगरात घामाच्या धारांनी लोक हैराण झाले। विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेग हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची देखील शक्यता आहे। पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी स्थानिक अंदाज। शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील। उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने आज महाराष्ट्रात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। धुळे, नाशिक, पालघर वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गुरुवारी 25 एप्रिल आणि शुक्रवारी 26 एप्रिल या 2 दिवसात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्याला पावसाची शक्यता वर्तवली आहे। शनिवारी कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।